नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर विविध समस्यांसंदर्भात जयकुमार रावल यांनी आढावा जाणून घेतला. यावेळी एकलव्य संघटनेच्या विश्वनाथ सोनवणे यांनी पालकमंत्र्यांसमोरच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची तक्रार केली असून आपण आपल्या आर्वी गावातील अवैध धंद्यांची तक्रार करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे गेलो असता त्यांनी आपल्याला तब्बल 8 तास बसवून ठेवल्याचा गंभीर आरोप विश्वनाथ सोनवणे यांनी केला आहे. त्यानंतर मला अवैध धंद्याच्या अड्ड्यांवर घेऊन जाऊन पोलिसांनी कारवाई केली. मात्र धंदा करणाऱ्यांना काही वेळातच सोडून दिले. मात्र मला तब्बल 8 तास पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने बसवून ठेवले असा गंभीर आरोप एकलव्य संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ सोनवणे यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर केला. पोलिसांनी मला स्वतः गावातील अवैध धंद्यांवर घेऊन जात कारवाई केली. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांकडून आपल्याला जीवाला धोका निर्माण झाल्याची तक्रार यावेळी विश्वनाथ सोनवणे यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली. त्यांना 8 वाजेपर्यंत सोडू नका. त्यांना एवढंच माझा उद्देश होता की जिथे धंदे चालू आहे तुमचं म्हणणं आहे. खूप लोक माझ्याकडे येत असतात. खूप लोकांकडे मी माझ्या टीम नंतर काढले पाहतो आणि मी तुम्हाला कल्पना आहे की मला मी एकदम प्रोएक्टिव्हली काम करतो. माझ्याकडे कोणी आलं कुठेही धंदा तर तुम्ही त्याचं 100% काम करतो. बरं मग साहेब, आता विषय असा होता की माझे लोक जेव्हा तिथे जातात खरं खोटं मला माहिती नाही, परंतु ते नील पंचनामे करून म्हणून तुम्ही काल वेळ दिल्यामुळे काल त्या ठिकाणी 3 रेड्स झाल्या आणि त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. कारण आम्ही सांगितलं तुम्हाला बसून ठेवा त्यातनं मला काय आपली आनंद मिळत आहे. साहेब तुम्ही जी रेड केली ना साहेब, मी हे पण सांगतो, जी रेड केली ती एकदम नॉर्मल रेड केली तुम्ही. माझं एक म्हणणं आहे की माझ्या घरासमोर मी जिथं राहतो तिथं क्लब चालतात. क्लब चालवणारे साहेब ऐका साहेब, मी उल्लेख केला ऑफिसला आहे क्लब, ऐका ना साहेब, क्लब चालणारे लोक जे आहेत ना भाऊ, तर ते मालेगाव वरनं गाड्या भरून तिथं इतर लोक येतात आणि आता या सगळ्यांनी काय सांगताय तुम्ही एक्सपोज करताय. तुम्ही मला गोपनीयता सांगायला पाहिजे. सांगायला आलो होतो साहेब तुम्हाला मी. तुम्ही मला फक्त सांगितलं की त्या असे मटका बिटका चालू आहे. आता क्लब चालू आहे तुम्हाला गोपनीय सांगायला पाहिजे. आता कशाला सगळ्यांनी तुम्हाला निवेदन दिलं तुम्ही वाचलं नाही का? ठीक आहे, आता उद्या तुम्ही गावात परत या. तुम्ही या ना, मला एक भेटा ना, तुम्ही मी वर्कआउट करतो तुमच्या परत बसून. माझं नाव विश्वनाथ सोनवणे, मी एकलव्य संघटनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे. मी आज सकाळी 12 वाजता SP साहेबांना एक निवेदन दिलं की आर्वी परिसरात जे 2 नंबरच्या वेळ धंदे चालतात, सट्ट्या पिढ्या मटका क्लब यांच्यावर साहेब कारवाई करा. याच्या संदर्भात मी निवेदन द्यायला गेलो. SP साहेबांनी माझं निवेदन स्वीकारून मला सांगितलं की ज्या ठिकाणी अवैध धंदे चालतात आता आमच्या लोकांच्या बरोबर जा आणि ते आम्हाला अड्डे दाखवू. म्हणून मला दुपारी ते त्या परिसरात घेऊन गेले आणि त्यांनी कारवाई बी केली. पण त्यांनी काय कारवाई केली मला सांगितलं नाही. पण मला माझ्या मनाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशी खंत आहे की मला 12 वाजेपासून तर रात्री ते 8 वाजेपर्यंत SP ऑफिसला का बसून ठेवलं. मी गुन्हेगार होतो का? मी माझे काही 2 नंबरचे धंदे होते का? माझ्यावर एक प्रकारचा सामाजिक खच्चीकरण करण्याचा काम आज त्या पोलीस डिपार्टमेंटने झालेलं आहे. या संदर्भात आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने SP साहेबांना जाब विचारणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.